तर ऐकू सेकंड इनिंग मध्ये या परिसरातील गोर आवाज नक्कीच मोरे सर. तर इथे प्रमुख मान्यवर दिलीपजी गायकवाड युवा सेना देखील दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे शिरगावचे मित्र मुन्ना सर हे देखील आहेत, दादलीचे ते देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतो की यांचा देखील तुझे सन्मान आणि सत्कार करायचा आहे. चला आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आजचा दुसरा दिवस अर्थात फायनलचा दिवस. यामधील सेमी फायनल नंबर 1 साठी टॉस केला जातोय. एका बाजूला टीम करंजकोल त्यांच्या विरुद्ध अप्पर तुडील असा सामना क्रमांक सेमी फायनल नंबर 1. प्रत्येक षटकारासाठी उसेर 11 महार यांचे संघ मालक जावेद पठाण यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक राहील. ओ टू सतीश सर. 12 चेंडू आणि 39 धावांची टार्गेट असताना आघाडीची जोडी स्ट्राईक एंडला फायटर जेट आपण पाहताय योगेश पेनकर सर, नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर माड 360 अर्थात सूरज करकरे, गोलमार्ग गोलंदाज प्रथमेश एस पर्सनचा ग्रीन सिग्नल आलाय. 3-1 पहिला बॉल या इनिंगचा. पहिला चेंडू आडव्या बॅटने अगदीच ऑन साइडला फटका केलेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील आजी होते. त्यानंतर आमचे मुन्नाच्या देखील तुझी सन्मान आणि सत्कार करतोय. आपण देखील या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने बॅटला सुरुवात. पुढचा बॉल ओहो, यावेळेस जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड शाऊट अपील केली गेली आहे. अपील पाहिलं तर सर 2 ठिकाणी केली जाते, एक क्रिकेटमध्ये आणि दुसरी कोर्टामध्ये. क्रिकेटचा अपीलचा निर्णय पंच लगेच लावतात, परंतु कोर्टाच्या अपीलचा निर्णय तारीख पे तारीख निर्णय केव्हा लागेल याचा पताच नाही. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेस पूल आणि पॉवरफुल सक्सेसफुल अगदी देखील आलाय सीमारच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. काय फटका खेळलेत, अगदीचा टप्पा पडल्यानंतर तो बाउन्सर आणि त्यावरती पूल केलेला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हो, आणखीन एक मारलाय आणि सॉलिड मारलाय चेंडू सीमारेषा पलीकडे. हा देखील आलाय योगेश पेनकर ऑन ब्रँड. षटकार 6 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर फॅशन फेवर माड यांच्याकडून लगातारचे 2 षटकार मारलेत योगेश पेनकर यांनी आणि तिसरा मारला तर आपल्या आवडीची टी शर्ट एक जोडी शर्ट्स आणि पॅन्ट इथे आपण घ्यायची आहे. योगेश पेनकर सर आपल्यासाठी बक्षीस आहे. तुमच्या आवडीचं टी शर्ट आणि पॅन्ट त्यांच्या दुकानातून तुम्ही घेऊ शकता. हा षटकार आला तर लगातारचे 2 आले, तिसरा येईल का? दिलेला आहे आणि इथे नो बॉल फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिटचा एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 15. पुढचा बॉल हो, यावेळेस कट केलाय थर्ड मॅन रिझन पॉइंट मध्ये आपण पाहताय. अगदीच एका धावे करता आणखीन एक धाव. पाहिलं तर ते लगातारचे 2 षटकार मारले होते, त्यासाठी पॅन्ट आणि शर्ट्स हे आपण योगेश पेनकर यांसाठी असणार आहे. ते आपण त्यांच्या शॉप मधून घेऊन जायचं आहे. जबरदस्त फॅशन फेवर यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक लावण्यात येत आहे.
हो यावेळेस देखील चांगला चेंडू होता. पंचांकडे पाहिलं जातं यस पंच दंडित करत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संध्याकाळचं सत्र आणि एकंदरीत आपण पाहताय आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल नंबर 4 चा सामना. एका बाजूला आपण पाहताय कुरा संघ त्यांच्या विरुद्ध महाड. नो बॉल साइड लाईन साठी. व्हाईट बॉल असेल पुढचा बॉल पाहायचा आहे. हो यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहताय. हा देखील आलाय अनबाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. धावसंख्या 4 वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 या आकड्यावरती, जिथे 29 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट असताना 21 धावा झालेत. शेवटचे 6 चेंडू असतील. लाईनमॅन जा तुझगाव. अरे आपले लाईनमॅन पाठवा. शेवटचं षटक असेल आणि 6 चेंडू आणि 8 डाव्यांची गरज असेल. गोलंदाज गोलंदाज तोसिफ दाखल होत आहे. योगेश पेनकर सर यांनी जर सामना जिंकून दिला तर आणखीन एक जोडी असेल शर्ट्स आणि पॅन्ट. फॅशन पेवर यांच्या माध्यमातून असणार आहे हे बक्षीस. आणि व्हाईट बॉल आलाय. इथून समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. आणखीन एक बक्षीस आलंय फॅशन पेवर .com यांच्या माध्यमातून. फॅशन पेवर माड यांच्याकडून आलंय. सामना जिंकून दिला तर आणखीन एक जोडी असेल पॅन्ट अँड शर्ट्स. हो हेलिकॉप्टर उडवलाय अगदी समोरच्या दिशेने. ग्राउंड डाऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. हा देखील आलाय योगेश पेनकर ऑन ब्रँडेड षटकार. 6 धावा. वाकडे तुमच्या बाबलीला हिरवा हिरवा बाळा दूर दूर षटकार मारेगा झुकेगा नहीं साला. योगेश पेनकर ऑन फायर ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे योगेश पेनकर यांची. 1 धाव दूर असतील विजयापासून आणि इथे हा चेंडू डॉट बॉल येतोय. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि 1 धावा एकंदरीत समीकरण आहे. आणि इथे हलक्या त्याने स्टेअर केलाय आणि मॅच फिनिश केली आहे योगेश पेनकर स्टाईलने. आणि ते विजय होतोय टीम महाड संघ. आणि फायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ आपण पाहताय टीम महाड. योगेश पेनकर सर आपण याचा आहे. चला योगेश पेनकर सर आपण यायचं. आपल्याला फॅशन फेवर महार यांच्या माध्यमातून एक टी शर्ट दिली जाते आणि आपण जो सामना जिंकवला त्यासाठी दोन पॅन्ट आणि शर्टची जोडी आपल्याला दिली जाते. आपण फॅशन फेवर महार मधून घ्यायचे. या योगेश सर डायरेक्ट या इथंच. चला अरफात फॅशन फेवर महारचे ओनर सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट प्रदान केली जाते. तोसिफ सय्यद आणि अरफात हाकीम. तसंच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश पेनकर. चला अरफात हाकीम आपल्या हाताने त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुद्धा द्यायचंय. आपल्याला 2 जोडी सुद्धा आहेत कपड्यांची. शर्ट आणि पॅन्ट आपण फॅशन फेवर महार मधून कलेक्ट करू शकताय. कॅफे डिलाइटच्या बाजूला. आणि आपल्या प्रत्येक षटकाराला जावेद पठाण यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक होतं. आणि जावेद पठाण यांच्या मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं. जावेद पठाण आपल्याच विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं योगेश पेनकर यांना. अतिशय उत्कृष्ट खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच राहिला.
तर पुरा सरकारचे देखील धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील चांगला केलं राहिला. सर एक मिनिट, जो लहान मुलगा खेळतोय ना पुरार संघामध्ये त्याच्यासाठी एक टी शर्ट सुद्धा फॅशन फेवर महाडच्या माध्यमातून येते. नक्कीच त्याच्या क्रिकेटचा सुरुवात झालाय. आम्हाला पण डेब्यू करायला नक्कीच 16-17 वर्षामध्ये आम्ही डेब्यू केला होता. मात्र या लहान खेळाडूचा डेब्यू मोहम्मद पुरार संघ जरा बाजूला बघ. कितने साल का है मोहम्मद? 5 साल का ये लड़का डेब्यू किया इसने आज. इसके लिए तालियां होनी चाहिए. चलो मैच क्या ऑन क्रिकेट करा. देखने मिला इसके जानिब से. लगातार फील्ड में ये जो बांध दिख रहे हैं ना इसकी हाइट भी इसके ज्यादा है. लेकिन जिस तरह से इसने दौड़ लगाई, मुकाबला शुरू रखना है. सेमीफायनल नंबर 1 जो सामना सुरू होतोय. आपण पाहताय नामदार चषक 2026 चा अंतिम दिवस आणि शेवटचा दिवस. एका बाजूला करंज कोल त्यांच्या विरुद्ध तुडील. आपण पाहताय पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने इनसाइड आउट, आउट ऑफ द पार. चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. राहुल कांबळे यांच्या बॅट मधून खणखणी षटकार, 6 धावा. काय सुरुवात राहिली आहे या इनिंगचा पहिला षटकार. आपण पाहताय राहुल कांबळे यांच्या बॅट मधून पाहावयास मिळतोय 6 धावा. आणखीन एक उडवलाय समोरच्या दिशेने. अगदीच आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार, 6 धावा. फॅशन फेवर यांच्याकडून बक्षीस आलंय. आणखीन एक षटकार मारला तर एक टी शर्ट आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज. हो यावेळेस हा चेंडू डाऊन राहिला, खालच्या बाजूने राहिला आणि ते डॉट बॉल. बिरवाडी संघासाठी देखील बक्षीस असणार आहे. हो यावेळेस बाउन्सर पाहायला मिळाला. बक्षीस हे सर्वांसाठी असणार आहे, सर्व टीम साठी बक्षीस आहे. फॅशन फेवर चे मालक आमच्या समेत बसलेत, तौसिफ सय्यद आणि पंच निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. सर निर्णय काय? व्हाईट बॉलचा निर्णय. चला पाठ घ्या तुडील संघ. अंपर डीआरएस आहे, व्हाईट साठी चेक करा लगेच. या हरीश या. व्हाईट बॉल आहे. चला फाईट घ्या. व्हाईट बॉल असेल. अंपर डिसिजन आपण पाहिलं तर चॅलेंज केले गेलं आणि अंपरच्या बाजूने निर्णय लागलाय व्हाईट बॉल. सन्माननीय अनिलजी अस्वारे साहेब हे देखील इथे आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय अफान पठाण यांना विनंती करतो की आपण त्यांचा हेतूची सन्मान आणि सत्कार करा. हो यावेळेस देखील चांगला फटका अगदी डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर्स आहेत. फेकी करणार, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते.
2 धावा आणि धावसंख्या 15. एक षटक संपतंय. एक षटकांतर आपण पाहिलं तर 15 धावा झालीत. तसेच सन्माननीय फैज कबले यांचा देखील तुझी सन्मान सत्कार होतोय. पराण यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. यावेळेस चांगला फटका केलाय. अगदीच आपण पाहताय लॉंग ऑन मध्ये एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव, चौथी धाव देखील होईल का? आणि इथे बघता बघता चौथी धाव देखील आली आहे. 4 धावा. रोडवरून गाड्या बाजूला करा. वाहनास कोणताही अडथळा निर्माण करू नका. जे प्रेक्षक तिथे गाडी पार्क केले हो, यावेळेस विशाल आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये आणि ते डॉट बॉल होतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना आपण पाहताय हो, यावेळेस चांगला चेंडू अगदीच खोलात टाकला होता. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र त्याचा वापर केलाय आणि ते परतावं लागेल. सागर सकपाल तसेच किसन सुतार आपणास विनंती असेल आपण टॉसच्या बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या तुझे सत्कार व सन्मान करण्यात येते. किसन सुतार आपण मनसुरभाई पठाण यांना विनंती करतो. ओहो, यावेळेस चांगला फटका, परंतु तितकं चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. विकेटचा आणखीन एक पतंग. सर एक मिनिट. किसन सुतार यांचे तुझे सत्कार यंगस्टर कुसगाव यांच्या माध्यमातून फरान करतायत. नक्कीच आलेले प्रत्येक मान्यवरांचं सत्कार व सन्मान कर्तव्य नक्कीच असेल यंगस्टर कुसगाव आणि ते कर्तव्य पार पाडतायत. सागर सकपाल आपल्याच विनंती असेल आपणही सुद्धा सत्कार व सन्मान स्वीकारायचा आहे. सागरजी सकपाल, मी फरान पठाण यांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते सन्मान व सत्कार करायचा आहे.